कॅबिनेट राज्यमंत्री आशिष जयस्वाल आपल्या सोबत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं आहे, मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं त्यानंतर तुम्ही आता एकच गाडी वापरायला सुरुवात केली आहे, स्टाफसुद्धा कमी केला असं समजतंय। इतर नेते पण चालत येताना पाहायला मिळतात। सरकारची नेमकी भूमिका काय? मोदीजींनी हा आव्हान देशवासियांना केलेला आहे आणि तो प्रत्येक देशाच्या नागरिकांनी त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। मी तर असं म्हणतो की वर्षभरी हा नियम 5 वर्षासाठी लावला आणि नेहमीसाठी कार्यपद्धती केली तर अधिक चांगलं, कारण की लोकप्रतिनिधींनी सामान्य माणसासारखंच राहिलं पाहिजे। मी आज मोदीजींच्या आव्हानानंतर जास्त अलर्ट मोडमध्ये आहे, परंतु पूर्वी देखील मी खूप काही ताफा घेऊन फिरत नाही आणि मला असं वाटतं की पूर्ण देशवासियांनी जर त्याला प्रतिसाद दिला तर खूप मोठा निर्णय होईल आणि आपल्या एवढी मोठी लोकसंख्या आपल्या पूर्ण देशवासियांनी कुठला एक निर्णय दिला तर जगामध्ये एक वेगळं चित्र जाईल की पूर्ण देश एक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत की जर काटेकोरपणे पालन केलं नाही तर देश गरिबीकडे जाऊ शकतो। तुम्ही अर्थ राज्यमंत्री आहे, घडी विस्कटते राज्याची। मी तर असं म्हणतो की प्रत्येकाने विजेचा वापर काटकसरीने करावा। पेट्रोलचा ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला नुकसान होतं। आज आपण किती मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतो, आपल्याला मॅक्झिमम एक्सपोर्ट करायचा आहे, मिनिमम इम्पोर्ट करायचा आहे। जितकं आपण एक्सपोर्ट करू तिथली आपली इकॉनॉमी वाढ होईल आणि पूर्ण देशाच्या लोकांनी जर निर्णय घेतला की आपण स्वदेशी वस्तू वापरू, मला असं वाटतं की ठीक आहे, जितकं होईल तितकं, जेवढं शक्य होईल तेवढं तरी करायला पाहिजे। ज्या गोष्टी टाळता येतील ते टाळलं पाहिजे आणि पूर्ण देशवासियांनी निर्णय घेतला तर जगामध्ये भारताला महासत्ता होण्यापासून कोणी थांबू शकत नाही। ते होणार आहे, होत आहे, पण जास्त गतीने होईल। मोदीजींना वाढतंय का? डिझेल पेट्रोलचे दर पुन्हा एकदा आज वाढलेले आहेत आणि गावाखेड्यामध्ये पेट्रोल मिळत नाहीये। आंतरराष्ट्रीय संकट आहे, तरी या संकटाच्या परिस्थितीत सरकार लक्ष घालून काम करतं। असं कोरोनासारखा संकट आला त्याला आपण सामना केला, आता हा संकट वक्त है निकल जाएगा। नक्कीच वक्त निकल जाएगा असं म्हणतात आशिष जयस्वाल। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।